राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार हाही विषय संपुष्टात आला. तोच कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार हा प्रश्न चर्चेत आला होता. महायुतीमध्ये खाते वाटपाच्या तिढ्यानंतर पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता मात्र सरकारचे हेडमास्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला आहे. पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाल्याचे चित्र होते. काही जिल्ह्यांवर महायुतीमधील तिन्ही पक्षांनी दावे केले होते, तर काही जिल्ह्यांवर 2 पक्षांमध्ये चढाओढ लागली होती. यावरून दावे प्रतिदावे सुरू होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला आहे. सर्वांची नाराजी मानपान सांभाळून आणि आगामी पालिका निवडणुकांचे गणित लक्षात घेऊन पालकमंत्री निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी चर्चा करून तोडगा काढला आहे. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी बैठकांनंतर पालकमंत्र्यांची नावे निश्चित केली आहेत. तसेच पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढणार असल्याची शक्यता आहे. या शक्यता लक्षात घेऊनच तिन्ही पक्षांनी आपल्याकडे महत्त्वाचे जिल्हे यावेत यासाठी जोर लावला. अशातच आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. यात नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, ठाणे एकनाथ शिंदे, पुणे अजित पवार, बीड अजित पवार, सांगली शंभूराजे देसाई, सातारा शिवेंद्रराजे भोसले, छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट, अतुल सावे, जळगाव गुलाबराव पाटील, यवतमाळ संजय राठोड, कोल्हापूर हसन मुश्रीफ, अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील, अकोला माणिकराव कोकाटे, अमरावती चंद्रकांत पाटील, भंडारा राष्ट्रवादी अजित पवार, बुलढाणा आकाश फुंडकर, चंद्रपूर नरहरी झिरवळ, धाराशिव धनंजय मुंडे, धुळे जयकुमार रावल, गडचिरोली एकनाथ शिंदे, गोंदिया राष्ट्रवादी अजित पवार गट, हिंगोली आशिष जयस्वाल, लातूर गिरीश महाजन, मुंबई शहर योगेश कदम, मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा, नांदेड भाजपकडे राहील, नंदुरबार भाजपचा दावा, नाशिक दादा भुसे, गिरीश महाजन यांचा देखील दावा, पालघर गणेश नाईक, परभणी मेघना बोर्डीकर, रायगड भरत गोगावले, सिंधुदुर्ग नितेश राणे, रत्नागिरी उदय सामंत, सोलापूर जयकुमार मोरे, वर्धा पंकज भोयर, वाशिम माधुरी मिसाळ, इंद्रनील नाईक, जालना अतुल सावे, तर लातूर बाळासाहेब पाटील. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.